सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राज्यातील राजकारणात वेगाने घडामोडी घडताना दिसत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर 3 दिवसांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांचा पक्ष आता मराठमोळ्या अस्मितेचा राहिलेला नसून तो पूर्णपणे अमित शहांच्या चरणी अर्पण झाला आहे, असे खळबळजनक विधान संजय राऊत यांनी केलंय. संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासह अध्यक्षपदावरही भाष्य केलंय. स्वतंत्र गट आहे. अजित पवारांचा पक्ष हा स्वतंत्र गट आहे. त्याच्यामुळे शरद पवार साहेब बोलतात ते योग्य, कोणालाच माहीत नाही त्याविषयी ना. हे फक्त त्यांच्या पक्षांतर्गतला विषय हा निर्णय आहे. कारण अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचे पक्षाचे राष्ट्रीय नेते जी नावं घेतली, तटकरे, पटेल, भुजबळ वगैरे, हे सगळे राष्ट्रीय नेते हे मंत्रालयात किंवा वर्षा बंगल्यावरती येऊन त्यांनी चर्चा केली फडणवीसांची, असं आम्ही वाचलं किंवा ऐकलं. त्याच्यामुळे हा त्यांचाच विषय आहे आणि त्यांनीच निर्णय घेतला असेल. नाही, पण असं म्हटलं जातं आहे की या निर्णयामागे भाजप आहे आणि समजा 2 राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणानंतर शरद पवारांकडे पुन्हा त्या पक्षाची बघा, मी तुम्हाला एकच सांगतो, जोपर्यंत अजित पवारांचा दुखवटा संपत नाही तोपर्यंत आम्ही या राजकीय विषयावरती बोलणार नाही. बोलण्यासारखं भरपूर आहे पण बोलणार नाही. भारतीय जनता पक्ष हे मढ्याच्या टाळूवरचा लोणी खाणारा पक्ष, एवढंच मी सांगू शकतो. भारतीय जनता पक्षाला दुखवटा, दुःख